विदर्भ ज्युनियर कॉलेज असोसिएशनचा तर्फे प्रशासन जागवा धरणे आंदोलन करण्यात येत आहे। तर सर तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? मॅडम, आजच्या घडीला सर्वात पहिली प्रमुख मागणी एकच आहे, संच मान्यता प्रचलित पद्धतीने करण्यात यावी। मागील ज्या काही 40-42 वर्षापासून संच मान्यता केल्या जात होत्या त्या संच मान्यता बदललेल्या आहेत आणि नियम तेच घेतात, परंतु टोकाचे नियम लावलेत आणि त्यामुळे मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त होत आहेत। या अतिरिक्त शिक्षकांना टिकवण्यासाठी आम्ही अतिरिक्तांना टिकवा असंही म्हणत नाही, परंतु जे नियम आहेत त्या नियमाला धरून जर केलं तर प्रचलित संच मान्यतेत आमचे शिक्षक कायम राहतात। त्यासाठी हे मोठ्या संख्येने आणणं पूर्ण महाराष्ट्रभर आहे। तुम्हाला काय वाटते सरकार तुमच्या मान्यता पूर्ण करेल? करायलाच पाहिजेत मॅडम, आणि आम्ही तेवढे ठाम आहोत। मान्यता जर पूर्ण झाल्या नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन करू। पुढच्या टप्प्यामध्ये आमचा मोर्चा असेल आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही आमरण उपोषणापर्यंत जाण्याची तयारी झालेली आहे मॅडम। कारण तसं मरायचं असेल ना तर मग असं मरू। आता मराठीच्या बाबत मी जे सांगत होतोय की आम्हाला मराठीच्या तासिका ट्युटोरियल्स कमी केलेत आणि कदाचित आमचं शिक्षक शिकवण्यामध्ये कमी पडले। त्या दिवशी विधानसभेचे अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकरजी ज्या पद्धतीने मराठी बोलत होते तेव्हा आम्हाला त्यांच्या मराठीमुळे काही वाईट वाटलं नाही। मला असं वाटलं की आमचे शिक्षक ज्यांना मराठी शिकवण्यात कमी पडलेत, कदाचित या शासनाने आमच्या शिक्षकांना शिकवू न दिल्यामुळे कदाचित त्यांचं मराठी कमजोर राहिलं असेल। त्यामुळे आम्ही त्यांना कधीच असं म्हटलेलं नाही की यांचं मराठी का कमजोर झालं। म्हणून माझी पुन्हा मागणी आहे की आम्हाला मराठी इंग्रजी चांगल्या तऱ्हेने शिकवू द्यावं। आमची एकच मागणी, आमचं काम आहे शिकवणे, आम्हाला शिकवू द्यावं। सर्व शिक्षकांना तुम्ही काय मेसेज द्याल? मॅडम, मेसेज एकच की आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि या अस्तित्वाच्या लढाईमध्ये मी या संघटनेचा, मी त्या संघटनेत नाही, मी शिक्षक आहे एवढंच म्हणून आता आपल्याला मैदानात उतरावं लागणार आहे। आणि ही लढाई शेवटच्या टप्प्यापर्यंत, जोपर्यंत आपण संरक्षित होत नाही तोपर्यंत आपल्याला ही लढाई, आणि हे संरक्षण केवळ शिक्षकांचं नाही तर आम्ही आमच्या सामान्य विद्यार्थ्यांना संरक्षित करणे गरजेचं आहे। अन्यथा मराठी माध्यम पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे मॅडम। आर्थिक मृत्यू आलेला आहे शिक्षकांवर। या सगळ्या संच मान्यतेमुळे भविष्यात आर्थिक मृत्यू येणार आहे। त्याच्यामुळे आम्ही सगळेजण आपल्या अधिकारासाठी लढणार आहोत। आता प्रश्न आमच्या कुटुंबाचा आलेला आहे, कुटुंबावर आघात होत आहे। नागपुरातील विविध संघटना विजुक्ताला समर्थन देणार आहेत, आंदोलन अधिक तीव्र करणार आहेत। नागपुरात विविध ज्या संघटना ज्या आहेत त्या सर्व संघटना या विजुक्ताच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतील आणि जेव्हा हे संप पुकारतील तर सर्व संघटना यांच्या आंदोलनाला समर्पित राहतील। तुम्ही या आंदोलनासाठी कुठून आले? सर्व नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या नागपूर विभागातील सर्व शिक्षक लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि विजुक्ताचं हा आंदोलन नसून हा शिक्षकांना न्याय देण्याचं आंदोलन आहे आणि हा न्याय मिळणारच सरकारकडून। यानंतर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि सर्व शिक्षक संघटना या आंदोलनाला पाठिंबा मिळेल। राज्याच्या सर्व शिक्षक संघटनाच्या याला पाठिंबा आहे। टप्पा अनुदान असो, कायम बिनाअनुदानित तत्वाचे शिक्षण संघटना असो, जुनी पेन्शन योजनेचे शिक्षण संघटना असो, सर्व शिक्षक संघटनांना या आंदोलनाला पूर्ण राज्यभर पाठिंबा दिला आहे आणि हे आंदोलन पूर्ण राज्यभरात अशाच प्रकारे यशस्वी होणार आहे आणि मला खात्री आहे की आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। जी आजपर्यंत प्रचलित पद्धतीने संच मान्यता आम्हाला मिळत होती ती संच मान्यता आम्हाला मिळालीच पाहिजे आणि शासनाने जी ऑनलाईन संच मान्यता दिलेली आहे त्यामुळे हजारो आमचे बांधव आज हे बेरोजगार होणार आहे। म्हणून याची दखल घेऊन जे आमच्या मागण्या आहे, हक्काचा आहे, तो आम्हाला शासनाने दिलाच पाहिजे। आणि जो 45 मिनिटाची तासिका होती ती ॲज इट इज राहिली पाहिजे, त्याला 40 मिनिट करू नये आणि जी विद्यार्थी बॅच संख्या होती 20 ची 20च राहायला पाहिजे। 20 वरून 40 करण्याचा निकष रद्द करावा हीच आमची मागणी आहे। अशाच प्रकारे आपण बघितलं शिक्षकांच्या या प्रलंबित मागण्या पूर्ण होतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी अपर्णा, कॅमेरा पर्सन अनिकेत सोबत, देशोन्नती, नागपूर।